नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. बंडू एकनाथ तायडे, गाव, आळंद. मोबाईल नंबर सांगा. 94 22 25 76 87. आणि आजची तारीख सांगता येईल? हो. हां. 19/9/2025. आपण तारीख एवढ्यासाठी घेतो शेतकरी मित्र हो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना डाऊट असतो की मागच्या तारखेतला व्हिडिओ आहे, मागच्या तारखेतला व्हिडिओ आता अपलोड करताय, म्हणून आपण तारीख वेळोवेळी घेत राहतो. आणि हा व्हिडिओ बनवायचं पुन्हा एकदा एकच कारण की बंडू तायडे हे आळंदचे चांगले प्रगतशील शेतकरी आहे आणि माझे जवळूनचे मित्र आहे. आता तुम्ही म्हणाल मित्र पाहुणे हे जमा करून सनी मी व्हिडिओ बनवतो, पण मी आतापर्यंत कुठल्याही मित्राचा कुठल्याही पाहुण्याचा बनवला नाही. पण माझे जवळचे मित्र, आज मी त्यांचा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय. आणि विशेष म्हणजे ते ट्रीटमेंट त्यांच्या पद्धतीनं करतात बऱ्याचदा, पण मला फोन करतात, वेळोवेळी विचारतात की भाऊ काय करू आल्यासाठी काय नाही. आणि मी पहिल्यांदाच येतोय प्लॉटवरती आज, बरोबर ना? बरोबर. याच्या पहिले आलो नाही. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत आलो. मी सुरुवातीलाच आज सडचं काय झालं काय नाही झालं, कोणत्या प्रोडक्टने सड थांबली, आपण तो विषय नंतर घेऊ. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय, मी प्लॉटवर आल्या आल्या बंडूला पहिले विचारलं की मित्रा तू आऊ थाकून 4 ते 5 दिवस झाले, बरोबर ना? बरोबर. मी आल्या आल्या तुला हाच प्रश्न केला की आऊ थाकून 4 ते 5 दिवस झाले आणि तुला अल्ट्रासीड ऑल क्रॉप सोडून 1 महिना 1.25 महिना झाला. जवळजवळ 1.25 महिना प्लस झाला असेल, पण कमी नाही, बरोबर? 1 महिना 10 दिवस, 1 महिना 15 दिवस झाले असतील. तर आणि आपण अल्ट्रासीड ऑल क्रॉप सड साठी सोडलं होतं, बरोबर? आणि तुझी सड थांबलेली होती. आणि मी आल्या आल्या प्लॉट मध्ये आल्या आल्या बघितलं तू आऊ थाकलाय. मी तुला बांधावरच, आपण तो बांध दाखवू शकता, त्या पोल जवळच मी तुला चिडलोय, बरोबर, की हे तू चुकीचं केलंय. तर तू मला बांधावर बोलला की नाही आऊ थाकलं तर आवताना काहीच परिणाम झालेला नाही, बरोबर? काहीही झालेलं नाही. आपण प्रत्यक्ष बघू शकता. हे बघा तुम्ही शेतकरी मित्र, 4 दिवस मोस्टली झाले नसतील, 2-3 दिवसात हा प्रकार घडतोय, बरोबर बरोबर. सड ते तिथे दाखवू शकता सर तुम्ही, बरोबर. ते बघा हे वाढत चाललंय. केव्हा हे इथं दाखवू शकता सर, हे वाढत चाललंय केव्हापासून? केव्हापासून? 4-5 दिवसापासून. 4-5 दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही मुळ्या तोडल्या. आता शेतकरी मित्र, तू काय पॉवर ट्रेलर म्हणता काय म्हणता मला माहित नाही, तू काय हाकलं याच्यामध्ये, पण तू आऊत हाकलं हे नक्की. हे बघा मित्र, इथं मुळ्या उघड्या पडताय, इथून तिथून तुम्ही बघू शकता, इथून तिथून मुळ्या उघड्या पडताय. मी वारंवार पोट तिडकीनं सांगत आलोय की तुम्ही आऊत हाकणं सध्या तरी बंद करा, खुरपणी बंद करा. बरं, शेतामध्ये एवढं मोठं गवत नाहीये. आता तुम्ही जर बेड बघितला तर विचार करा, मी एक चांगलं रोपटं तुमच्या समोर उपटतोय, किती माल आहे वा, किती माल आहे की तो बेडच्या बाहेर निघतोय. शेतकरी मित्र, मी वारंवार का चिडचिड करतोय, तर तुमचा बेड एवढा मोठा, तुम्ही त्याला माती लावून ठेवली, हा किती माल आहे असा आहे. मान्य आहे मला, अर्धा किलोचा प्लस झालाय तो खडा, त्यात शंका नाही, पण बेडच्या बाहेर येण्या इतपत नाही झाला. मग का आपण असं करत असेल? का जी गोष्ट आपल्याला सडसाठी कारणीभूत ठरते तीच आपण का करत असेल? तू काय बोलला, बाकीचे लोक हाकू लागले. अरे बाकीचे लोक हाकताय, वाद नाही, त्याला कुठलीही अडचण नाही. बाकीचे लोक काय करताय, मग बाकीच्या लोकांनी सरी फाशी घेतली, तू घेणार आहे का? नाही. मग तू का थाकला? मी तुला माग मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं होतं, आऊत हाकायचं नाही, तू हाकून ठेवलंय. आता हा माल 8-15 दिवसामध्ये बेडच्या बाहेर येणार आहे का? नाही. भले तुझा खडा 1 किलोचा होईल, मान्य, पण बेडच्या इतकं बाहेर. आणि बरं, माती लावण्याचा काय परिणाम होतो त्याच्या पाठीमागचं कारण माहितीये का? मी कर्नाटकचे व्हिडिओ युट्यूबला टाकलेले, तिथल्या व्हिडिओ मध्ये बघू शकता शेतकरी मित्र. आपण पण बेड हा कन्सेप्ट नाहीये त्यांच्याकडे. आणि एकरीचं अवरेज सरासरीचं 350. जर मी खोटं बोलत असेल, त्या व्हिडिओमध्ये नंबर पण दिलेले, कर्नाटकच्या शेतकऱ्यांना विचारा, 350चा अवरेज ते शेतकरी काढताय. मग बेडचा कन्सेप्ट तर नाहीये त्यांच्याकडं. ते तर सरी पद्धतीनं लावतात, जसं आपण ऊस लावतो त्या पद्धतीनं ते तुमचे बेड पाडतात. आणि आऊत हाकणे हा विषयच नाही त्यांच्याकडं. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्याच्या शेतात आऊत हाकत नाही. मग त्यांचा अवरेज का आपल्यापेक्षा जास्त? आपण 150 मध्ये कमतोय, निघल 150? नाही निघणार. मग हे माहिती आहे की 150 सुद्धा निघत नाही आपल्याकडून, त्यांचं 350 निघतं. इव्हन तुम्ही साताऱ्यामध्ये जर गेले तर सरासरीचा अवरेज म्हणतोय मी 200च आहे. हलका शेतकरी 200 काढून जातो. मग आपल्या शेतकऱ्यांना एवढी का घाई आहे किंवा एवढा का उतावीळपणा आहे की माती लावावं, माती लावली म्हणजे माल जास्त बनन, हे कोणी सांगितलं? अहो, एकदा तरी त्या आल्याचा अभ्यास करा. मी औषधीसाठी या कंपनीसाठी एवढं बोलत नाहीये, कुठलीही कंपनी तुम्हाला या विषयावर बोलणार नाही. एकदा तरी त्या आल्याचा अभ्यास करा, आल्याच्या पिकाला काय पाहिजे.
आणि कोणत्या दिवसात पाहिजे ते त्याचाही अभ्यास करा. काय होतं, आम्ही लोक तुम्हाला औषध देण्यासाठी, खतं देण्यासाठी आम्ही बसलेलो आहे आणि आम्हाला ते द्यायचंय. आमचा धंदा आहे, पण तुमचा पण धंदाच आहे ना. मग तुमच्या धंद्याचं फायदे तोटे याचा तर तुम्ही विचार करा. आम्ही आमच्या फायद्याचा विचार करतो. तुम्हाला नाही का तुमचा फायदा? तुम्ही नाही करणार आहे का तुमचा फायदा? मग तुमचा फायदा कसा होईल याचा विचार तुम्ही कधी करणार? मी तुला वारंवार सांगितलं होतं, भाऊ आऊत हाकू नको. तू तेच केलं. आणि आज व्हिडिओ काढण्याचं मला ज्यावेळेस कळालं की तुझ्या प्लॉटमध्ये सड वाढायला सुरुवात झाली, तुला अल्ट्रासीड ऑल क्रॉप देऊन 1.25 महिना झाला, बरोबर, यात काही शंका नाही. किंवा मी खोटं बोलत असेल तर व्हॉट्सअपला पण ते आहे आपल्याकडं, ती डेट आहे. मी लागलं तर व्हिडिओमध्ये ती तारीख टाकू शकतो की कोणत्या तारखेला तू औषध सोडलेलं आहे. ती तारीख आपल्याकडे 1-2 दिवस मागे पुढे तू सोडलं असेल आणल्याच्या नंतरला, पण 1 महिना तर तू कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं, बरोबर. अद्रकीची क्वालिटी बघा शेतकरी मित्र, एकच नंबर क्वालिटी आहे, सुंदर क्वालिटी, सुंदर प्लॉट आहे. असे प्लॉट बघायला खूप कमी मिळतात. आहेत, नाही आहे असं मी म्हणणार नाही. हा प्लॉट सगळ्यांपेक्षा टॉप आहे हेही मी म्हणणार नाही, पण क्वालिटीच्या बाबतीत सुंदर आहे. आणि पाठीमागं राहण्याचं कारण म्हणजे त्याचा जो ग्रोथ नाही झाली त्याचं कारण याची लागवडच जून एंडला आहे, म्हणून प्लॉट आपल्याला जो दिसतोय तो पाठीमागं. कारण आपली लागवड 7 जून पर्यंत आल्याची बहुधा होते. कोणी मे मध्ये लावतं, मे एंडला लावतं, कोणी जूनच्या सुरुवातीला लावतं. तर हा प्लॉट खूप उशिरा लागला, त्याच्यामुळं म्हणजे याची लागवड उशिरा झाली, त्याच्यामुळं त्याची ग्रोथ तेवढी जी पाहिजे ती नाहीये, पण आहे ती खूप छान आहे. मग हा प्लॉट आपण वाचवायचं सोडून याला मारायचंच औषध द्यायचं का? नाही. आता मी सांगतोय, मी बऱ्याचदा सांगतो, आऊत हाकण्याचे दुष्परिणाम हे आल्यासाठी आहे आणि ह्या दिवसात तर नक्कीच आहे. कारण वातावरण दूषित आहे. दूषित म्हणण्यापेक्षा जे गरम गार हे वातावरणामध्ये, आणि पाऊस चालू आहे, तुम्ही त्यात मुळ्या उघड्या करून ठेवू लागलेत, निंदणी खुरपणी तुमची रेग्युलर चालू ठेवू लागले, त्याच्यामुळं आलं सडायला. ते एक चांगलं औषध आहे आलं सडण्यासाठी. तुमचं खुरपणं असेल, निंदणं असेल, आणि एक वॉटर सोल्युबल खतं पण तुम्ही द्यायला सुरुवात करता. नाही पटकन झालं पाहिजे, तसं करू नका मित्र. मी वारंवार तुम्हाला कळकळून ही गोष्ट नेहमी सांगत आलो की कुठंतरी कोणाचा तरी सल्ला घ्या की ज्याला त्यातलं कळतंय. मला कळतंय असं नाही, पण कोणीतरी असेल तुमच्या आजूबाजूला असेल ना, त्याचा सल्ला घ्या की बाबा रे काय केलं ना आल्याचं पीक राहील. आणि मी एक मागच्या व्हिडिओमध्ये हा विषय बोललो की आल्याला मी महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात तुमचं जिथं जिथं आलंय तिथं, उदाहरणासाठी तुमचं सातारा असेल, सांगली असेल, सोलापूरमध्ये बऱ्यापैकी, मी वर्ध्याला पण जाऊन आलोय. माझे वर्ध्याच्या शेतकऱ्यांचे सुद्धा मी पाहिजे असेल तर नंबर देतो. मी तिकडं पण जाऊन आलो, मी कर्नाटक जाऊन आलो, मी MP जाऊन आलो. कर्नाटकमध्ये मी म्हैसूर गेलो, बेलूर पण गेलो, तुमकुरला पण आलंय. आणि त्या शेतकऱ्यांचं आलं, आपल्याकडं 10 शेतकऱ्यांचं मिळून एका शेतकऱ्याचं आलं असतं. 50 एकरच्या आसपास शेतकरी आलं लागवड करतो. काही शेतकऱ्यांचं 100 एकर पर्यंत आहे. पण आज कर्नाटक, सातारा असेल, कर्नाटक आणि सातारा प्रामुख्यानं ज्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आलं निघतं ते खूप बऱ्या प्रमाणात खराब झालेले. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 80% आसपास त्यांचं आलं खराब झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातही तीच परिस्थिती, महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा आपलं छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, आपल्या लोकांची तीच परिस्थिती. पण आपल्याकडच्या आल्याचा जर विचार केला तर आपण बाकी इतर लोकांपेक्षा चांगले. त्यासाठी म्हणतोय की सड नक्कीच थांबवा. का तर वाटतंय, मी भविष्यवेत्ता नाही किंवा मी मार्केटचे भाव नाही ठरवू शकत, बाजार भाव काय राहतील, पण हा सगळा अंदाज करत असताना एक गोष्ट लक्षात येते की कुठंतरी आल्याचे भाव वाढतील. आणि अंदाज तर असा आहे मार्केटचा, म्हणजे सगळ्या बाजारचा, तुम्ही विचारून बघू शकता. सगळे तुमचे पण कोणीतरी, तुम्ही आल्याचे व्यापारी असतील, आडती असतील, किंवा ते बाजारातले जे लोक असतील, मंडळी जी कोणी असेल, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून बोलू शकतात. आल्याचे भाव ऑक्टोबर नंतर, नोव्हेंबर, डिसेंबर 5,000च्या आसपास जाण्याची दाट शक्यता आहे. मी माझं औषध विकायचंय किंवा काही आहे याच्यासाठी मी कधीच बोलत नाही. तुलाही माहितीये, मी तुझ्या शेतावर पहिल्यांदा आलोय, घरी आलो पण शेतावर नाही आलो तुझ्या आल्याकडं, बरोबर. तुझ्या लक्षात आलं असेल की मी मार्केटिंग पैशासाठी करणारा माणूस नाही. मला जर करायचीच होती मी तुझ्या प्लॉटवर वारंवार आलो असतो, बरोबर. तुला कधीच म्हणलं नाही की हे कर का ते कर, फक्त तू विचारल्याच्या नंतर मी तुला सांगत असतो बाबा विचार करतोच ना. जर विचारलं नसतं मग प्लॉट असा असता का? शेतकरी मित्र, जवळचा मित्र आहे, 20-22 वर्ष झाले आमची मैत्री आहे, म्हणून मी एवढं रोकटोक बोलू शकतो. आणि सांगितलं, मी त्याला ओरडून पण सांगितलं, आल्या पहिले चिडलो की बाबा रे तू प्लॉट खराब करतोय का, तर सड लागायला सुरुवात झाली ह्या 4-5 दिवसात, आणि ती आऊत हाकल्याच्या नंतरला. पण
सड सुरुवातीलाच लागलेली होती, तर सुरुवातीला लागलेली होती त्यावेळेस आपण अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप दिलं होतं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4 दिवसापर्यंत 5 दिवसापर्यंत तुझी सड स्टॉप होती आणि आऊत हाकल्याच्या नंतर चालू झाली. मी म्हणतोय हो म्हणून म्हणू नको, जवळचा मित्र आहे म्हणून सरी शेतकऱ्यांना नको फसव. मी जसं रोकटोक तुला बोललो आल्या आल्या तसं तूही व्हिडिओ मध्ये चुकीचा मेसेज देऊ नको, कारण तुला पण पंचक्रोशीमध्ये तरी लोक ओळखतात, तुझ्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, बरोबर. कारण तुझ्या पंचक्रोशीमध्ये गाडीमुळे भरपूर लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहे. काही शेतकरी जर तुझ्या भरोशावर औषध घेतलं आम्हाला न विचारता, तुला न विचारता, आणि तुला महाराज म्हणून ओळखलं जातं चांगल्यापैकी, मग शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको याची काळजी घेऊनच व्हिडिओ मध्ये सांग की तुला रिझल्ट आले होते की नाही. रिझल्ट आले ना, रिझल्ट आले ना. हा, मी म्हणतोय म्हणून बळजबरी हो म्हणू नको, जबरदस्तीनं हो नको म्हणू. आपली मैत्री मैत्रीच्या ठिकाणी ठेवू, व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी ठेवू, बरोबर आहे की नाही. मैत्रीमध्ये मैत्रीसाठी खोटं बोलू नको. नाही असं थोडी, कारण तुला गावातले लोक विचारणार आहे, आजूबाजूच्या 10 खेड्यातले लोक 10, आणि मला तरी वाटतं आपल्या पंचक्रोशीमध्ये सगळे लोक तुला ओळखतात. माझ्यापेक्षाही तुझी जास्त ओळख आहे, मग त्याच्यासाठी तू बदनाम नको हो. नाही काय होईल, जर रिझल्ट आला ना तर मग काही विषय नाही. मी याच्यासाठी सांगतो तू का बदनाम नको हो, कारण माझ्या एका प्रोडक्ट साठी बाकीचे 50 लोक तुला शिवाय देतील. नाही आणि शिवाय देतील तर सोडूनच दे, पण त्यांचंही तू वर्षभराचं नुकसान करशील. नाही ते करू नको. जे आहे ते खरं सांग. खरीच आहे ना. खरं काय, रिझल्ट आला. शेतकरी मित्र तुम्ही येऊन बघू शकता. सर हायवे दाखवा आपला, सिल्लोड संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचा हायवे. हा हायवे जातो, ह्या हायवेला लागून प्लॉट आहे, येऊन बघू शकता. 5 दिवसानंतर त्यानं आऊत हाकलंय, सड वाढली, म्हणजे वाढायला सुरुवात झाली. पूर्वीचा त्या कोपऱ्यामध्ये प्लॉट लागलेला आहे, तो आहे तिथंच आहे. विशेष म्हणजे त्याला खालून नवीन कोंब येत आहे, तर तुम्ही येऊन बघू शकता. हा प्लॉट खूप जवळ आहे, राघवानंद बाबाच्या मंदिरात शेजारी. आणि मी मोबाईलमध्ये नंबर दिलाय 9422257687. हा बंडू तायडेचा नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकता, कधीही करा. ते तुम्हाला सांगतील की सड थांबली होती का नाही थांबली होती. आणि खूप काही या प्लॉटला खर्च नाहीये, खूप जास्त काही खर्च केला नाही, कारण मीच शेतकऱ्यांना खर्च कमी करण्याचा सल्ला मी स्वतः देत असतो ज्यावेळेस मला शेतकरी भेटतात. आणि म्हणूनच आज मोबाईलमध्ये सेव्ह झालेले 48,000 प्लस नंबर आहेत, आणि अननोन नंबर, तुम्ही कोणीही माझा नंबर मोबाईल चेक करा, मला आलेले अननोन कॉल जास्त असतात जेवढे सेव्ह केलेले त्यांच्यापेक्षा. आणि 48,000 कॉन्टॅक्ट नंबर असेही सेव्ह नाही झाले. प्रत्येकाला भेटल्या जातं त्यावेळेसच त्याचा नंबर सेव्ह होतो, बरोबर. आणि मी सेव्ह तोपर्यंत करत नाही जोपर्यंत मला शेतकरी भेटत नाही. धन्यवाद मित्र. एवढंच सांगेन की आल्याचा प्लॉट वाचवा, त्याच्या पलीकडे दुसरं काही सांगणार नाही. चला.